दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये दाखल झालेत। अरविंद केजरीवाल आणि शरद पवार भिवंडीपर्यंत एकत्रित प्रवास करणार आहेत, तर जुहूमधून हेलिकॉप्टरने शरद पवार आणि अरविंद केजरीवाल एकत्रित रवाना झालेत। भिवंडीतल्या सभेला दोन्ही नेते संबोधित करतील, त्यानंतर ते मुंबईतल्या बीकेसी मधल्या सभेला उपस्थित राहणार आहेत। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील हे थेट त्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर कृष्णात, आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवर अरविंद केजरीवाल येण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्याविषयी काय अधिक माहिती मिळते? प्राची, पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांचं 4 वाजता आगमन मुंबईत झाल्यानंतर त्यांनी थेट मुंबई एअरपोर्टवरून जुहू हेलिकॉप्टर पॅडकडे रवाना झाले आणि तिथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही हेलिकॉप्टरनं भिवंडी या ठिकाणी सुरेश बाबा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी दाखल झालेले आहेत आणि तिथं त्यांची सभा होणार आहे। ती सभा संपल्यानंतर ते दोघेही मुंबईत आल्यानंतर अरविंद केजरीवाल हे मातोश्री या ठिकाणी येणार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। चहापानाचा कार्यक्रम हा मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर हे दोघेही एकत्रितरित्या बीकेसी इथल्या सभेसाठी रवाना होणार आहेत। साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास हे बीकेसीला रवाना होतील। परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की महाविकास आघाडीची म्हणजेच इंडिया आघाडीची ही सभा मोठी होते बीकेसीमध्ये। तत्पूर्वी शिवाजी पार्कवर देखील महायुतीची सभा होते, त्यामुळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते दोन्ही बाजूने होतच राहतील। परंतु अरविंद केजरीवाल हे नेमकं काय बोलणार ते महत्त्वाचं आहे, कारण अरविंद केजरीवाल या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तुरुंगामध्ये होते आणि तुरुंगात आल्यानंतर परतून आल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये अगदी घणाघाती भाषण केलं होतं, मीडियासमोर बाईट्स दिले होते। त्यानंतर महाराष्ट्रात ते पहिल्यांदा या लोकसभा निवडणुकीमध्ये येत आहेत, त्यामुळे ते नेमके काय बोलत आहेत ते महत्त्वाचं आहे। कारण त्यांनी सांगितलं गेलं होतं की पुन्हा भाजपची सत्ता आली तर ठाकरे हे जेलमध्ये जाऊ शकतात आणि अशा प्रकारची रणनीती जी आहे ती भाजपनं आखलेली आहे। त्यामुळे आज नेमकं काय बोलतात? नक्कीच मनोज, अधिकचे अपडेट्स तुमच्याकडनं या संदर्भातले घ्यायचे, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा। आणि आपले अजून एक प्रतिनिधी गोविंद तुपे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर गोविंद, आपण पाहतो एकीकडे महायुतीची शिवाजी पार्कवर सभा होते, तर दुसरीकडे मविया देखील शक्ती प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे। नेमकी या सभांची तयारी कशी सुरू आहे? नक्कीच प्राची, मी आता मुंबईतल्या बीकेसी ग्राउंडवर ज्या ठिकाणी सभा होते त्या सभेच्या ठिकाणी आहे। मी जर माझ्या पाठीमागच्या साईडला दाखवू शकतो की पूर्णपणे सभेसाठीचा जो मंच आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आजची जी इंडिया महाविकास आघाडीची जी सभा आहे ही परिवर्तन सभा आहे आणि या सभेचं वैशिष्ट्य असणार आहे की जे प्रमुख नेते जे आहेत या महाविकास आघाडीतले ते 4 ते 5च नेत्यांची भाषणं होतील, अशा पद्धतीची माहिती मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधी परिवार आजच्या या सभेमध्ये असणार नाही आहे, कारण का फक्त काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे सगळे जे आहेत ते आजचे प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी असतील आणि शरद पवारांचं या ठिकाणी एक प्रभावशाली भाषण होईल। आत्तापर्यंत जे आहे ते सभेसाठीची बाकीची जी अरेंजमेंट आहे ती पूर्ण झालेली आहे, कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। परंतु तू जसं म्हणाले की या ठिकाणी जो हाय व्होल्टेज या ठिकाणी सभाचा जो ड्रामा आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये इथे बीकेसी ग्राउंडवरही पाहायला मिळतो आहे।